गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं बोलत आता 10 दिवस अवघे निघून गेले आहेत आणि आता वेळ आली आहे ते बोलायची पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा. आज मी पुण्याच्या अलका चौकामध्ये आलेले आहेत आणि गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकी यांची सुरुवात झालेली आहे आणि आपण आता इकडे बघू शकतो की विसर्जनाच्या पाण्याच्या 3 गणपतीचे विसर्जन हे झालेले आहे आणि आता भाविकांची भावनांची खूप गर्दी दिसते आहे. तर ह्याच अशाच आपण काही इथे इच्छुक भाविक आलेले आहेत त्यांच्याशी बोलून घेऊयात. ताई, तुम्ही इकडे गणपती पाहायला आलेला आहात, तुम्हाला कसं वाटतं? पुण्याचे गणपती महाराष्ट्रातले आपले नंबर 1 गणपती आहेत. त्यातल्या त्यात 5 मानाचे गणपती तर 1 नंबर आहेत आणि आता मी थांबले ते दगडूशेठचं दर्शन घेण्यासाठी. आता मानाच्या 3 गणपतीची ही मिरवणूक गेलेली आहे आणि आता तुम्हाला अनुभव कसा वाटतो? तुमच्या घरी गणपती बसतो, फक्त एवढंच आहे की सगळ्यांना इच्छा असते जवळून पाहायची, पण थोडीशी व्यवस्था केली पाहिजे गव्हर्नमेंटनी. एवढंच वाटतं की असे गर्दीमध्ये लहान मुलांचे किंवा वयस्कर लोक अशा अंगावर येऊन, आता आमची तीच परिस्थिती झाली की थोडंसं दर्शन घेण्यासाठी पुढे गेलो तर अंगावरती आले. म्हणून एका साईडला थोडीशी गव्हर्नमेंटनी, पोलिसांनी थोडी सोय केली पाहिजे मेन चौकात तरी. जर बाप्पाकडे तुम्हाला काही मागायचं असेल तर अशी कोणती इच्छा आहे की जी तुम्ही मागाल आणि तुम्हाला असं वाटतं की ती पूर्ण व्हायला पाहिजे? आणि अशी कोणती एक गोष्ट आहे की जी तुम्हाला असं वाटतं की तुम्ही बाप्पाकडून घेतली पाहिजे? मला एवढंच वाटतं की आपल्या महाराष्ट्रातीलच काय पूर्ण देशातील महिला, लहान मुली ह्या सर्व सुरक्षित राहिले पाहिजे. एवढी एकच माझी मागणी आहे बाप्पाला. आणि पुरुषांना, नराधमांना चांगली शिक्षा केली पाहिजे, एवढी एकच मागणी. बोलायचं मला कसं वाटतंय आता? तुमचा अनुभव काय आहे? नाही, खूपच छान. सगळीकडे उत्साहाचं असतं, इतकं आनंदमय आणि चैतन्य भरून भरलंय सगळीकडे. चैतन्य पसरलंय, खूप छान. ठीक आहे. तुम्ही आता इथे गणपती पाहायला आलेला आहे, तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन आलेला, मला इथे दिसतं. मग तुमची इच्छा काय? कसं वाटतंय तुम्हाला? अतिशय छान वाटतंय. मी पहिल्यांदाच आलेलो मुलाला घेऊन. आणि तुमच्या घरी पण गणपती बाप्पा बसत असेल तर तुम्ही काय स्पेशल असं केलेलं आहे? आणि तुमची गणपती बाप्पाकडे इच्छा कोणती? गणपती बाप्पाची इच्छा काही नाही, सगळ्यांना सुखात ठेव, व्यवस्थित ठेव, एवढंच. ठीक आहे. तुम्ही पाहिलं असेल आता आपण अनेक भक्तांशी आपण आता इथे बोललो. भक्त हे किती भावुक झालेले आहेत. कॅमेरामॅन निलेशसह मी अनाया, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.